बाळा, आज मी तुला भविष्य सांगण्यासाठी नाही आलो. तुला घाबरवण्यासाठी नाही आलो. मी आलो आहे तुझ्या मनात विझत चाललेला आशेचा दिवा पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी. मला माहीत आहे आज तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. माझे प्रयत्न अपुरे पडत आहेत का? माझ्यावरच एवढी संकटे का येतात? माझे दिवस कधी बदलतील? बाळा, हे प्रश्न प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाच्या मनात येतात. पण लक्षात ठेव, प्रश्न पडणे चुकीचे नाही, प्रश्न पडून प्रयत्न सोडणे चुकीचे आहे. आज मी तुला एक छोटी गोष्ट सांगते. 2 शेतकरी होते. दोघांनीही एकाच दिवशी बी पेरले. पहिला शेतकरी रोज जमिनीकडे पाहत राहिला आणि म्हणत राहिला, अजून काहीच उगवत नाही. दुसरा मात्र शांतपणे पाणी घालत राहिला, मेहनत करत राहिला. काही दिवसांनी त्याच शेतात हिरवी पालवी फुटली. बाळा, जीवनही असेच आहे. जो संयम ठेवतो त्याच्याकडे योग्य वेळ येते. जो घाई करतो तो अर्ध्या वाटेतच थांबतो. आज जर तुझे मन खचले असेल तर स्वतःला एकच प्रश्न विचार, मी हार मानली आहे का? की मी फक्त थकलो आहे? कारण थकलेला माणूस विश्रांती घेतो, पण हार मानलेला माणूस स्वप्ने सोडून देतो. आणि मला माझे कोणतेही बाळ स्वप्ने सोडताना पाहायचे नाही. बाळा, आयुष्यात 3 गोष्टी कधीही विकत मिळत नाही: विश्वास, वेळ आणि मन शांती. त्या कमवाव्या लागतात. विश्वास चांगल्या वागण्याने मिळतो, वेळ योग्य कर्माने उपयोगी पडतो आणि मन शांती स्वच्छ अंतःकरणाने मिळते. आज तू कोणाच्या शब्दांनी दुखावला असशील, कोणीतरी तुला कमी लेखले असेल, कोणीतरी तुझी साथ सोडली असेल. पण बाळा, दुसऱ्यांनी तुला दिलेल्या वेदनेमुळे स्वतःचे चांगुलपण सोडू नको. कारण काटे पाहून झाडं फुले देणे थांबवत नाही, तसेच संकटे पाहून तूही चांगले कर्म करणे थांबवू नको. लक्षात ठेव, रात्री कितीही काळोख असला तरी सकाळ थांबत नाही. तसाच तुझ्या आयुष्यातील अंधारही कायमचा राहणार नाही, पण त्यासाठी तुला चालत राहावे लागेल. बाळा, आजपासून एक नवा नियम कर. कोणी तुझी स्तुती केली तर अहंकार वाढवू नको. कोणी टीका केली तर राग धरू नको. दोन्ही गोष्टी शांतपणे ऐक. कारण स्तुती माणसाची परीक्षा घेते आणि टीका माणसाला घडवते. आज तुला वाटत असेल माझ्याकडे काहीच नाही, पण एकदा विचार कर, तुझ्याकडे श्वास आहे, प्रयत्न करण्याची ताकद आहे, विचार करण्याची बुद्धी आहे, आणखी एक नवीन दिवस आहे. मग तुझ्याकडे खूप काही आहे बाळा. जीवनात सर्वात मोठा विजय कोणता आहे माहीत आहे का? स्वतःच्या रागावर विजय मिळवणे, स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणे आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्ग न सोडणे. आज मी तुला धन, प्रसिद्धी किंवा मोठेपणाचा आशीर्वाद देत नाही. मी तुला विवेक, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती लाभो अशी सदिच्छा देतो. कारण ज्याच्याकडे विवेक आहे तो चुकीच्या मार्गावर जात नाही, ज्याच्याकडे संयम आहे तो संकटात तुटत नाही आणि ज्याच्याकडे चांगले कर्म आहे तो शेवटी रिकाम्या हाताने राहत नाही. बाळा, आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एवढेच सांग, मी उद्याही प्रयत्न करेन, मी उद्याही चांगले कर्म करेन, मी उद्याही कोणाचे मन दुखावणार नाही. हे 3 संकल्प तुझे जीवन हळूहळू बदलू लागतील. शेवटी एक गोष्ट, तुझ्या आयुष्यात जे काही घडते त्यातून शिक. कटू अनुभवातून शहाणपण घे, चांगल्या अनुभवातून कृतज्ञता घे आणि प्रयत्न दिवस नव्या आशेने सुरू कर. बाळा, लक्षात ठेव, जीवनात सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडत नाही, तो माणसाच्या विचारामध्ये घडतो. जेव्हा विचार बदलतात तेव्हा मार्ग बदलतो. मार्ग बदलला की आयुष्यही बदलायला सुरुवात होते. म्हणून मनात श्रद्धा ठेव, कर्मात प्रामाणिकपणा ठेव आणि प्रत्येक दिवस आशेने जग.